आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सोलापुरातून। काल सोलापुरात मोठा राडा झाला होता। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे आणि बैठकीतील कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा हा व्हिडिओही समोर आलाय। जन्मजय राजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने हा वाद झाला आणि याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। रोहित फावडे नावाच्या तरुणाने जन्मजय राजे भोसले यांचे पुत्र अमोल भोसले यांच्या विरोधात विधान केलं आणि त्यानंतर हा वाद झाला आणि त्यामुळे हाणामारी देखील झाली। माझी ओळख सांगायची वेळ आली, कारण मला खाली बसवलं आणि मी भिडेचा कार्यकर्ता आहे का मला विचारलं गेलं। माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणं आहे, जे 100 व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय, माफ करा मी महाराज मानणार नाही, जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता, हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न आहे। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। तर राहुल, हा जो काही राडा झालेला आहे त्यात एक विधानीय तरुणाचं होतं आणि त्यानंतर जोरदार राडा झालेला आहे, काय नेमकी प्रत्यक्षातली स्थिती आणि वस्तुस्थिती? तो वकील आहे पंढरपूरचा। ती बैठक सुरू असताना त्यांनी असं म्हटलं की जन्मजय राजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत, म्हणजे पुढच्या वंशावळीतले ते एक सदस्य आहेत असं म्हणतात। आणि त्यामुळं त्या वकील महोदयाचं असं म्हणणं होतं की जेव्हा दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला केला तेव्हा जन्मजय राजे भोसले यांचे चिरंजीव त्यांच्याशी काहीतरी बोलले अमोल, आणि म्हणून माझा असा आक्षेप आहे की हा सगळा पूर्वनियोजित कट आहे। कारण प्रवीण गायकवाड यांचं पण असं मत आहे की या सगळ्या प्रकारामागे एक व्यापक कट आहे आणि त्या कटाचा एक भाग जन्मजय राजे भोसले आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली। कारण प्रवीण गायकवाडांना असं वाटतं की त्यांच्या सत्काराला बोलवलं आणि प्रत्यक्षात त्यांच्या सुरक्षेची कोणती जबाबदारी घेतली नाही। घटना घडल्यानंतर सुद्धा जन्मजय राजे भोसले यांचा सत्कार तिथे पार पडला आणि तोच धागा या वकिलांनी पुढे मांडला आणि त्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला। कारण मी आता त्यांना महाराज म्हणणार नाही असं म्हटल्यानंतर थेट हाणामारी झाली, दोन्ही गट एकमेकांशी भिडले, या वकील तरुणाला बरीच मारहाण झाली असं म्हणतात। त्यानंतर माझं स्वतःही जन्मजय राजे यांच्याशी बोलणं झालं आहे। ते म्हणाले या सगळ्या घटनेमध्ये त्यांचा काहीही संबंध नाहीये, त्यांच्या नागरी सत्काराचं आयोजन दुसऱ्या एका संघटनेने केलेलं होतं। बहुधा प्रवीण गायकवाड यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, कारण कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर सुद्धा नेमकं काय घडलं याची मला कल्पना नव्हती। मी तर या घटनेचा निषेधच करतो आणि आता आम्ही अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे। पण याच्यात प्रवीण गायकवाड यांचं असं मत आहे की जेव्हा प्रत्यक्ष घटना घडली त्याच्यानंतर पोलीस केस करण्यापासून ते त्यांना संरक्षण देण्यापर्यंत अनेक गोष्टीमध्ये जन्मजय राजे भोसले आणि त्यांचे कार्यकर्ते कमी पडले, त्याचंच रिफ्लेक्शन सोलापूरच्या या बैठकीमध्ये झालं आणि मग वाद टोकाला गेला, हाणामारी झाली। नंतर इंदापूर असेल काही भागामध्ये बंद पुकारले गेले आणि प्रवीण गायकवाड यांच्या मताप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यापक कटाचा त्यांच्यावरचा हल्ला हा एक भाग आहे। तर तो धागा पकडून आजही बऱ्याच स्वरूपामध्ये प्रतिक्रिया येणार आहेत। काल आपण त्यांची मुलाखत केली प्रवीण गायकवाड यांची, ती मुलाखत बरीच स्फोटक आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पानसरे, गौरी लंकेश आणि दाभोळकर यांच्याप्रमाणे माझी सुद्धा हत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता थोड्याच वेळात ते पुण्यामध्ये पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद पण घेत आहेत। अशा स्वरूपाचे हे जे ताणतणावाचे प्रसंग आहेत ते गेले 2-3 दिवस झाला महाराष्ट्र बघतो आहे, कारण दीपक काटे हा भारतीय जनता पार्टीचा जवळचा कार्यकर्ता तर दिसलंच आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।